शहापूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशन समोरच एका तरुणीवर आणि त्याच्या आईवर मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे आणि यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मोईन रफिक शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करत शिवीगाळ आणि मारहाण केली आणि या घटनेनंतर त्यांनी न्यायासाठी थेट पोलीस स्टेशन गाठले. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी त्यांची FIR नोंद न करता फक्त NC घेऊन त्यांना परत पाठवले असा आरोप करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच पुन्हा त्याच व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर पुन्हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले आहेत. तरीही पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. पीडित व्यक्तीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे आपल्याजवळ असल्याचे सांगितले असून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आणि पीडितांना न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोईन रफिक शेख, राहणार शहापूर तालुका, जिल्हा ठाणे, मिरची गल्ली, मुस्लिम मोहल्ला शहापूर येथे राहत असून माझ्यावरती येत्या 1-1.5 वर्षापासून जास्तच अन्याय माझ्यावरती करण्यात आलेला आहे आणि दिनांक 26 मार्च 2025 रोजी मला मशिदीमधील पायरीवरील चप्पल बाजूला केल्या कारणामुळे सलमान जुम्मू शेख, असलम गफ्फार शेख व फारुक याकूब शेख या तिघांनी मला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी मला सलमान जुम्मू शेख या इसमाने मला बंदूकला कमरेला लावून मला धमकावलेले होते. त्या संदर्भात मी शहापूर पोलीस स्टेशन येथे 26 मार्च 2025 रोजी कंप्लेंट दाखल करायला गेलो होतो. त्यावेळेससुद्धा काही राजकारणी माणसाचं सपोर्ट वगैरे घेऊन त्या लोकांनी आणि शहापूर पोलीस प्रशासनाने माझी कंप्लेंट दाखल केली नाही आणि त्या संदर्भामध्ये मी माननीय आदरणीय SP साहेब स्वामी सर यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर येत्या 1 वर्षापर्यंत मी SP साहेबांकडे पत्र दिलेलं असून हे त्यांना 27 मार्च 2025 रोजी कळालेलं होतं का मी SP साहेबांकडे पत्र व्यवहार केलेला आहे म्हणून. तर त्या संदर्भामध्ये त्या लोकांनी शहापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी का मी मोईन रफिक शेख हा गुन्हेगार वगैरे असल्याचे असे पत्र वगैरे दाखल केले का मी मनोरुग्ण वगैरे आहे. तर ही सदरी जी माहिती जी काढली मी तर ते RTIच्या बेसवरती आणि RTIची मदत घेऊन, राईट्स ऑफ इन्फॉर्मेशन याची मदत घेऊन मी हे सगळे पत्र काढले आणि त्या पत्रामध्ये यांनी माझ्यावरती जेवढे कुठे काय आरोप केलेले आहेत तर मी मनोरुग्ण वगैरे आहे, सराईत गुन्हेगार आहे. तर त्या संदर्भामध्ये मी परत एक RTI टाकला होता. येणाऱ्या मागच्या आठवड्यातील शनिवारी मी या पत्रासंदर्भात या जे आरोप वगैरे माझ्यावरती केलेले आहेत त्या पत्रासंदर्भात मी एक RTI टाकलेला होता की मोईन रफिक शेख यांविरुद्धात आपणाविरुद्ध आलेल्या 27 मार्च 2025 रोजीचे अर्ज मुस्लिम मोहल्ला येथील लोकांनी व असलम गफ्फार शेख, सलमान जुम्मू शेख या सर्वांनी 1 एप्रिल 2025, 21 एप्रिल 2025, 8 एप्रिल 2025, 17 एप्रिल 2025 या रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ उपलब्ध दस्तावेज आणि पुरावे मिळण्याबाबत असा हा एक RTI टाकला होता. तर त्या RTI संदर्भामध्ये का त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नव्हते का जसे की मी मनोरुग्ण आहे. आता मनोरुग्ण असलं तर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असतो का बाबा का मोईन रफिक शेख हा मनोरुग्ण वगैरे आहे. अशा काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या. त्याच्याने माझी मारहाणी वगैरे पण झाली. मला वारंवार मेंटल चिडवण्यात आलं. त्या संदर्भात माझ्यावरती खोटे आळ घेण्यात आले कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे RTIचे उत्तरं नव्हती. आता मी मागितले DYSP मिलिंद शिंदे यांच्याकडून मी ही माहिती मागत होतो
तरीही त्यांना कळलेले असून त्यांनी मला येत्या 3-4 दिवसामध्ये मला म्हणजे 27-28 तारखेपासून मार्चपासून मला त्यांनी गाडीला कट मार, मला चिडव, मला भांडायला उकसव, असं करत त्यांनी येत्या 30 मार्च 2026 रोजी मी जेवण वगैरे करून आणि घराच्या बाहेर वाकड्यावरती बसलेलो असताना माझं फोनवरती या सगळ्या गोष्टी बोलत असताना यांनी एक षडयंत्र रचलं. मोहल्ल्यामध्ये खाली मिरची गल्ली या ठिकाणी म्हणजे आमच्या जो मुस्लिम मोहल्ला जो आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी षडयंत्र रचला. असलम गफ्फार शेख, सलमान जुम्मू शेख, गफ्फार याकूब शेख, इरफान याकूब शेख, सद्दाम हनीफ सय्यद, शाहनवाज निजाम शेख, रजा हनीफ सय्यद, अरबाज हनीफ सय्यद या लोकांनी एक षडयंत्र रचला आणि माझ्या बहिणीला सोहेल तार मोहम्मद मेमन हा इसम माझा 3 नंबरवाला भाऊजीस असून त्यांनी एक षडयंत्र रचला का यांनी मला शिवीगाळ केली म्हणून खोटा आळ माझ्यावरती घेण्यात आला. तर सदरचे मी माझा फोनचं कॅमेरा ऑन करून ठेवलेलंच होतं काही मला मारण्यासाठी येत आहेत आणि मला खोटं ठरवतील का वारंवार का यो शिवीगाळ वगैरे करतो. तर मी शिवीगाळ वगैरे केलेली आहे तर यांनी मला पुरावे त्या गोष्टीचे द्यावे. आणि मी आता हे जेवढ्या लोकांनी सह्या केलेल्या आहेत 200 ते 250 लोकांनी, मुस्लिम मोहल्ला, मिरची गल्ली, शहापूर येथील लोकांनी, तर माझी फक्त प्रशासनाकडून फक्त एकच विनंती आहे का त्या प्रशासनाने आता मी जे RTI टाकलेलं आहे आणि त्या RTI संदर्भामध्ये माझ्यावर हातापाई झाली तर मी शहापूर पोलीस स्टेशन येथे गेलो असता तर पोलीस स्टेशनच्या बाहेर इरफान याकूब शेख व रजा हनीफ सय्यद, अरबाज हनीफ सय्यद, सद्दाम हनीफ सय्यद, शाहनवाज निजाम शेख या इसमांना असलम गफ्फार शेख व सलमान जुम्मू शेख आणि सोहेल तार मोहम्मद मेमन यांचा खास मित्र व आसिफ तार मोहम्मद मेमन या लोकांनी मला तिकडे पोलीस प्रशासनाच्या समोर मारहाण केलेली. त्या पोलीस प्रशासनाचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. आज कुठली तारीख आहे? आज 6 एप्रिल रोजी अजूनही त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आणि मला बेदम मारहाण करण्यात आली. माझं रक्तबंबाळ वगैरे मला पूर्णपणे करण्यात आला. त्या ठिकाणी उपस्थितीत PSI मॅडम होत्या, 2 हेड कॉन्स्टेबल वगैरे होते आणि त्यांच्या उपस्थितीत मला पोलीस स्टेशनच्या समोर जैन मंदिर मार्ग या रस्त्यावरती बेदम मारहाण करण्यात आली. तरी त्यांच्यावरती अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे. धन्यवाद. आपण माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून एकच नम्रची विनंती करतो का कायदा सुव्यवस्था व्यवस्थितपणे राबवावी म्हणून आपण या गुंड इसमांना आणि यांच्यावरती पण पहिल्यापासून काही ना काहीतरी गुन्हे आहेत. सलमान जुम्मू शेख यांचे जे वडील होते त्यांच्यावरती पण 2 मर्डरचे गुन्ह्याचे प्रकार घडलेले आहेत. ते खानदानी गुन्हेगारी क्षेत्रातील लोक आहेत, त्यांच्यावरती पण काही ना काहीतरी गुन्हे आहेत. तर आपण विचारपूर्वक आणि देशाचा नागरिक असल्यामुळे देशाचा नागरिक आहे मी आणि आपणाकडून एक नम्राची विनंती करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपणाकडून एकच नम्राची विनंती करतो की या सर्व बाबती लक्षात घेऊन आपण ती कठोर कारवाई आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्राची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.